सुनेत्रा पवार एकाच दिवशी 18 तारखेला आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। सुप्रिया सुळे यांचा अर्ज दाखल करताना पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, सचिन अहिर उपस्थित राहतील। खासदार संजय राऊत आणि काँग्रेसचे नाना पटोले सुद्धा यावेळी उपस्थित राहण्याची शक्यता आहे। दुसरीकडे सुनेत्रा पवार यांचा अर्ज दाखल करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहण्याची शक्यता आहे। तर सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार एकाच दिवशी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे आणि यावेळी त्यांच्यासोबत महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते। 18 तारखेला या दोघी सुद्धा एकाच वेळी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। तर सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार 18 तारखेला आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। बारामतीमध्ये सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढत सर्वांना पाहायला मिळणार आहे। ही सन्मानाची आणि प्रतिष्ठेची लढत मानली जाते आणि यावेळी महाविकास आघाडी आणि महायुतीकडून जोरदार शक्ती प्रदर्शन केले जाणार आहे। सुनेत्रा पवार यांच्याबरोबर अजित पवार आणि त्यासोबतच देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते। तर सुप्रिया सुळे यांच्याबरोबर काँग्रेसचे नाना पटोले, संजय राऊत उपस्थित राहणार आहेत। त्याचबरोबर बाळासाहेब थोरात आणि सचिन अहिर सुद्धा उपस्थित राहणार आहेत। या संदर्भात आणखी माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडून। रुपाली, काय अधिकचे अपडेट्स मिळत आहेत? बारामतीमध्ये सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार एकाच दिवशी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे आणि जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे। जास्त लक्षात तर आपण पाहतोय संपूर्ण राज्याचं लक्ष हे बारामतीकडे लागलेलं आहे, कारण बारामती मधली लढत ही मोठी रंगतदार होणार आहे। पवार विरुद्ध पवार असा संघर्ष इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे। अशी महत्त्वाची लढत या ठिकाणी होणार आहे।